या कुरंगी गावातील सुंदर अशा प्रवेश सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आदरणीय किशोरजी बारावकर, आपल्या गटाचे जिल्हा परिषदेचे सदस्य आदरणीय पदम बापू, शिवसेनेचे शहर प्रमुख सुमित सावंत, आपल्या गटाचे पंचायत समितीचे माजी सदस्य आदरणीय पंढरी अण्णा, आमचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय सुभाष अण्णा, ज्यांच्या नेतृत्वाखाली आज प्रवेश होतोय असे आपल्या सगळ्यांचे आवडते आदरणीय योगेश दादा, मार्केट कमिटीचे माजी संचालक आणि आता नवीनच एका संस्थेवर झालेले संचालक आदरणीय राजू दादा, समाधान भाऊ, राजू अण्णा, नगरात नाना, सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि समोर मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी, बांधवांनो आणि मित्रांनो, मी पहिल्यांदा खरं म्हणजे प्रवेश झाल्यानंतर आपण बोललो पाहिजे, पण मग ते सगळं प्रवेश करून बोलायला मग ते सगळी घडी विस्कटली असते, बसा उठा, मग ती गडबड. त्याच्यामुळे आम्ही पहिले बोलून घेतोय. 10 मिनिटानंतर अर्थात 20 मिनिटानंतर आपला सगळ्यांचा प्रवेश होणारच आहे. त्याच्यामुळे 15-20 मिनिटानंतर तुमचं सगळ्यांचं शिवसेनेमध्ये आपण आलात त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मी शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो, तुमचं अभिनंदन करतो. खरं म्हणजे मला आज कळलं, योगेश ज्यावेळेस मुंबईला आले त्यावेळेस मी त्यांना म्हटलं होतं की तुम्ही सगळ्यांना घेऊन यायला पाहिजे होतं. ते म्हणे आप्पा इतक्यांना कसं आणू? म्हटलं असतील 10-20. पण ते आज कळलं की योगेश दादानी नाही का म्हटलं, कारण आपल्याला 2-4 ट्रॅक्सने चाललं नसतं, इनोव्हाने चाललं नसतं, एखादी रेल्वेच बुक करावी लागली असते. त्याच्यामुळे योगेश दादानी जो निर्णय घेतला तो अतिशय कौतुकास्पद आहे आणि तो आपण स्वीकारला. नाही तर बरेच जण असे म्हणतात तू गया मुंबईला प्रवेश करून आमल्या कंपनी मध्ये येऊन, पण ती परिस्थितीच तशी आहे. म्हणून आता कायदा चालू झालाय, हम दो हमारे दो. एवढी जर सगळी गर्दी राहिली तर ते जमत नाही. म्हणून योगेश दादासह तुमचं सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो की आपण शिवसेनेमध्ये या ठिकाणी आलात. तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करत असताना मी योगेश दादांनी सांगितलं की सत्तेत आल्यानंतर एखाद्या विरोधकाला प्रवेश करणं हे खूप जिकिरीचं होतं किंवा खूप त्याला वेळ द्यावा लागतो, खूप अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु आज खऱ्या अर्थाने त्या कुरंगीतलं मला वाटतं स्वप्न माझं पूर्ण झालं की मी गेल्या अनेक वर्षापासून मला असं वाटायचं की या गावामध्ये इतकं चांगलं काम करणारा हा तरुण यांनी आपल्या पक्षात यायला हवं, यांनी प्रवाहामध्ये यायला हवं. की जी खंत योगेशने आज आपल्याजवळ बोलून दाखवली की आदरणीय कैलासवासी डॉक्टर साहेब आपल्या गावाचं नेतृत्व करत असताना पासून आजपर्यंत साध्या गटारी सुद्धा होऊ शकल्या नाही, ही खंत मला वाटतं योगेश दादांनी बोलून दाखवली. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या 2-2.5 वर्षात 5 वर्षामध्ये 100% गावाला गटारी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. कारण ड्रेनेज हा सगळ्यात महत्वाचा विषय असतो की घरातलं निघणारं पाणी जोपर्यंत गावाच्या बाहेर जात नाही तोपर्यंत आपण डास मच्छर आजारांपासून वाचू शकत नाही. आणि म्हणून एक चांगला निर्णय त्यांनी घेतला. परंतु जे काही मागचे 5-10 वर्ष मी प्रतीक्षा करत होतो तेवढी प्रतीक्षा मी योगेशला करू दिली नाही. मी 10 वर्षापासून प्रतीक्षा करत होतो की योगेश माझ्याकडे आज येईल, उद्या येईल, आज येईल, उद्या येईल, पण मी असं काही केलं नाही. मी डायरेक्ट निरोप आला, येऊ द्या. पण खऱ्या अर्थाने एक मार्ग त्यांचा निश्चितपणे मागच्या काळामध्ये आजपर्यंत तुम्ही गटारी केल्या सत्तेत असताना तरी त्याचा आपल्याला एवढा आनंद आहे. परंतु बांधवांनो, हे जर का गावाचा गाडा चालवायचा असेल, गाव जर का आपल्याला खऱ्या अर्थाने सोयी सुविधा नियुक्त करायचा असेल
तर मला वाटतं सगळ्या सत्ता आपल्या सोबत असणं अत्यंत गरजेचं असतं. आणि त्या सत्ता म्हणजे थेट ग्रामपंचायत पासून पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, आमदार असेल किंवा खासदार असेल, हे सगळे जर का आपल्या विचारांचे असतील तर गावाला 100% चांगल्या पद्धतीचं स्वरूप, सगळ्या सुख सुविधा ह्या आपल्याला निर्माण करता येऊ शकतात. आणि म्हणून जे काही मागचे 10, 12, 15 वर्ष तुमचे विरोधात गेले ते आपण आता बाजूला ठेवून जो काही बॅकलॉग आपल्या गावाचा विकासाचा राहिलेला आहे तो विकासाचा बॅकलॉग आपण येणाऱ्या वर्षभरानंतर 100% पूर्ण करू, अशा पद्धतीची ग्वाही आजच्या या प्रवेशानंतर आपल्याला या ठिकाणी देतो. खरं म्हणजे गाव चालवणं इतकं काही साधा सोपा विषय नाही. मग ते आमदारकी चांगली पण गाव बोलतं डेंजर. म्हणजे आमदारकी निवडून येणं मला वाटतं सोपं आहे, पण गावातला ग्रामपंचायत सदस्य निवडून येणं, कारण तो साधा खेळ नसतो. तो म्हणतो बिगाभरी काही घे चाली पण याला सोडणार नाही. आणि तशीच परिस्थिती असते. म्हणजे योगेश तसा हुशार आहे. 7 लोक होते, त्या भाऊनी डेप्युटी सरपंचही घेतलं नाही. कारण अनुभव माझा असा आहे की एक बी सरपंचानी 2-4 एकर घेतलेले नाही, त्यांनी 10-20 एकर केलं नाही. मी अजूनपर्यंत मला असा एकही सरपंच पाहायला मिळाला नाही. सुभाष अण्णाची गोष्ट वेगळी आहे, पण मला असा एकही सरपंच आजपर्यंत भेटला नाही की त्यांनी सरपंच पद घेतलं आणि 10-20 एकर कमवलं, असं मला एकही दिसला नाही. पण असे अनेक सरपंच पाहिले की तो सरपंच झाला आणि कंगाल झाला. 2-4 एकर तर सहज केले, पण तरी सुद्धा म्हणजे अशी परिस्थिती असताना इतक्या आरोपांचा सामना त्या ग्रामपंचायतच्या सदस्याला आणि सरपंचाला करावा लागतो, त्याची मला पूर्णपणे कल्पना आहे. मग बाजूला नुसतं थोडस बी पाणी नाही आलं, गटार नाही निघाली, तर ते काय काय ऐकावं लागतं ते मी आता सांगणार नाही. त्याचा अनुभव तुम्हाला येऊन गेलाय 5 वर्षात. किती वर्ष झाले? 4.5 वर्षात तो अनुभव तुम्हाला येऊन गेलेला आहे. कारण परिस्थिती अशी आहे ग्रामपंचायतची की एकदम अतिशय तोडकी. आज जो तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये निधी येतोय तो 14-15 वित्त आयोगाचा, तो येतोय 2011च्या जनगणनेनुसार तुम्हाला आज निधी येतोय आणि तुम्ही आज 2025 मध्ये आहे. म्हणजे 2011ची लोकसंख्या आणि निधी येतोय 2025ची लोकसंख्या, म्हणजे डबलचा फरक झालाय. आणि निधी तुम्हाला 2011च्या जनगणनेनुसार येतोय. त्याच्यामुळे तुम्ही कितीही प्रयत्न केला तर ग्रामपंचायतच्या 15 वित्त आयोगामधून काहीही करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे तुमची किती इच्छा असेल तरी तुम्हाला सत्तेशिवाय शानपण चालवू शकत नाही. आपण किती 100 मीटर 200 मीटर घरून करा, पण याला सत्तेशिवाय शानपण चालत नाही. आणि म्हणून उशिरा का होईना पण या गावाच्या विकासासाठी योगेश दादा आणि आपण सगळेजण या ठिकाणी आलात. तुमचं स्वागत करत असताना भगिनींनो आणि बांधवांनो, मी आज आपल्याला या निमित्तानं सांगेन की किशोर अप्पांनी गेल्या 25 वर्षामध्ये राजकारण करत असताना कधी कटुता ठेवली नाही. इलेक्शन संपलं की मी आमदार हा 3.5 लाख लोकांचा आहे, पूर्ण मतदारसंघाचा आहे. पक्ष म्हणून मी एखाद्या वेळेस कदाचित वेगळा असेल, परंतु मी आमदार झाल्याच्या नंतर या 100% मतदारसंघाचा मी आमदार आहे असं गृहीत धरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं काम आपल्याला कसं करता येईल, प्रत्येकाची समस्या आपल्याला कशी सोडवता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न करून मी या आतापर्यंतच्या प्रवाहामध्ये आलो. आणि म्हणूनच या पाचोरा तालुक्यामध्ये आपण अनेक प्रकारचे इतिहास केले की या पाचोरा तालुक्याने एक तर पहिल्यांदा दुसऱ्यांदा कधीच आमदार रिपीट केला नाही. दुसऱ्यांदा केला तो तात्याला मला केला, तिसऱ्यांदा तर कोणीच पाहिलेला नाही. तो एक इतिहास केला की तुम्ही मला तिसऱ्यांदा आमदार म्हणून या ठिकाणी दिलं. नुसता एवढाच इतिहास केला नाही, ते या पाचोरा भडगाव तालुक्यामध्ये पहिल्यांदा मी 27,000 मतं घेतली होती. माझं रेकॉर्ड मीच तोडलं आणि आता 40,000च्या मताधिक्याने आपण या ठिकाणी निवडून आलो. हे तुमचं सगळ्यांचे आशीर्वाद आणि आभारामुळे. त्याच्यामुळे इतके रेकॉर्ड बांधवांनी या ठिकाणी केले याचं एकमेव कारण की जसं योगेशने
सरपंच म्हणून किंवा त्या गावाचं नेतृत्व करत असताना त्यांनी या ठिकाणी सांगितलं की काय पाण्याची परिस्थिती होती, काय गटारीची परिस्थिती होती. आमच्या माता भगिनींना आजपर्यंत या 5 वर्षामध्ये कधी हंडा डोक्यावर घेण्याची वेळ येऊ दिली नाही. 8-8, 10-10 दिवस पाणी यायचं नाही, आज दररोज पाणी येत आहे. मग या ज्या मूलभूत गरजा आहेत, ग्रामस्थांना गावकऱ्यांना खूप लागतं असं नाहीये, त्यांच्या खूप कमी अपेक्षा असतात. त्यांना हेच पाहिजे असते की आम्हाला लाईट वेळेवर पाहिजे, आम्हाला पाणी वेळेवर पाहिजे, आमचा रस्ता पाहिजे, आमची गटार पाहिजे. आणि हे सगळे मूलभूत अधिकार आपले आहेत, परंतु आपण मूलभूत अधिकार सुद्धा देऊ शकत नाही. आणि म्हणून अनेकदा गाव किंवा ग्रामस्थ आपल्या सगळ्यांच्या विरोधात जातात. परंतु हा बारकाईने अभ्यास करून योगेश दादा आपण अतिशय चांगलं काम आपल्या सर्व सन्मान्य सदस्यांच्या हातून करून घेतलं. त्याच्यामुळे आज जी काय परिस्थिती आहे त्याच्यात तुमचा पण माझा पण अंदाज चुकला. या भाऊला विचारलं, म्हटलं किती लोक येतील तर मला 100-150 येतील. म्हटलं 5-50चा आकडा माणूस जास्तच सांगतो, तर मी आणताना 100च खुर्च्या आल्या. या 100 आणल्यावर ते पॅक झाल्या. मी वरतीच बसलेलो होतो, पटकन म्हटलं गाडी रवाना करा, आणखी 100 आला. 100 आणल्या त्या बी अपुऱ्या, जेवढा बसले तेवढाच मागे उभा आहे. आता म्हटलं त्या स्वयंपाकवाल्याला मी 150 लोकांचं जेवण सांगितलं होतं. त्याला म्हटलं तू गाडी रवाना कर, नाही तर जोडावरी मारतील. त्याला पटकन स्वयंपाकाची तयारी करायला लावली. असा हा अंदाज आपला सगळ्यांचा चुकला. आणि आज अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रवेश, मला वाटतं घरकुनीच ठेलचे काही माहिती का कुलपेतला येऊन अशी परिस्थिती आज झाली. एक अतिशय आनंदाचा क्षण या ठिकाणी आहे. तुमचं सगळ्यांचं स्वागत करत असताना मी आपल्याला या निमित्तानं सांगेन की आपण काळजी करण्याची आवश्यकता नाही. निश्चितपणे आपण गावाचा सोडा, या मतदारसंघाचा एक विकासाचा पॅटर्न बांधवांनो आणि भगिनींनो आपण तयार केलेला आहे. गेल्या 10-15 वर्षापासून जसं विकासाच्या भरोश्यावर गावाने तुम्हाला निवडून दिलं, त्याच विकासाच्या भरोश्यावर या किशोरप्पाला 3ऱ्यांदा या जनतेने निवडून दिलेला आहे. त्याच्यामुळे विकास हा विषय आपला कधीही मागे राहिलेला नाही. त्याचबरोबर मला खऱ्या अर्थाने यांनी काय केलं मला माहित नाही, पण तुमच्यावर पुरा विश्वास होता. कारण या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आपल्या शिवसेनेचे मुख्य नेते आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी अशी काही किमया पूर्ण महाराष्ट्रामध्ये केली की आज जर का आमच्या एखाद्या महाराष्ट्रातल्या भगिनीला विचारलं की तुझा लाडका भाऊ कोण, तर ती सख्या भावाच्या ऐवजी एकनाथ शिंदे साहेबांचं नाव घेते की माझा लाडका भाऊ हा एकनाथ शिंदे साहेब आहे. आणि म्हणून या सगळ्या लाडक्या भगिनींनी अशी काही किमया केली की या सगळ्यांचे जे काही असतील विचार आचार, त्यांचे स्वप्न, हे सगळे एका दणक्यात खतम झाले. त्याच्यामुळे यांच्यावर माझा प्रचंड विश्वास आहे. आणि म्हणूनच आजपर्यंत ज्या ज्या योजना लाडक्या भगिनींच्या आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी चालू केल्या त्या आजपर्यंत कोणीही बंद करू शकलं नाही आणि भविष्यातही बंद होणार नाही याची मी तुम्हाला 100% खात्री देतो. त्याच्यामुळे आपण काळजी करण्याची आवश्यकता नाही. याच्यामध्ये याचा अर्थ असा नाही की आपण शेतकरी बांधवांसाठी केलं नाही. बांधवांनो, या 2.5 वर्षामध्ये मी तर म्हणतो ना, मी ते कोणता आहे तो खलनायक पिक्चर, कोणता आदिल कपूरचा नायक पिक्चर पाहिला होता, 1 दिवसाचा मुख्यमंत्री. मग मला तर त्या एकनाथ शिंदे साहेबांकडे पाहिलं की त्या अनिल कपूरचीच आठवण येते. मग त्या अनिल कपूरनी त्या नायक पिक्चर मध्ये जशी 1 दिवसाचा मुख्यमंत्र्याची भूमिका निभावली, तशी एकनाथ शिंदे साहेबांनी या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये अशी भूमिका निभावली की आजपर्यंत असा मुख्यमंत्री झालेला नाही, भविष्यात पाहायला भेटतो की नाही याचाही भरोसा नाही. मग कदाचित महाराष्ट्रातला एकही व्यक्ती